जेलर साहेब, आम्ही स्वतः इतक्या लांबून हितवर तुमच्याशी बोलायला आलो आणि तुम्ही काहीच सांगायला तयार नाही. हे काय पटण्यासारखं नाही वा. निंबाळकर साहेब, मी जेलर आहे. पेरोलवर बाहेर पडलेल्या लोकांवर लक्ष ठेवणं आणि त्यांची वागणूक कशी आहे याचा फॉलोअप करणं हे माझं काम आहे. त्यांची माहिती इतरांना देणं हे माझ्या कामात बसत नाही. म्हणजे तुम्ही आमचं काम काय करणार नाही वा. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला माहिती का? निंबाळकर साहेब, तुम्ही गावातले मोठे प्रस्थ आहात हे मला माहित नाही असं होईल का? तुमच्याबद्दल आदर आहे माझ्या मनात, पण तुम्ही जे काम सांगताय ते कायद्यात बसत नाही. मला माझ्या ड्युटीचे नियम तोडता येत नाहीत आणि मी तोडूही शकत नाही. कसे माणसाचं तोंड गोड असलं ना की त्याच्याकडनं चांगली कामं होतात वा. घ्या, तोंड गोड करा आणि आमचं काम करून टाका. निंबाळकर साहेब, कायदा कडू वाटायला लागला की अशा गोडाचा आधार घ्यावा लागतो माणसाला. पण मला अजून कायदा कडू वाटत नाही. निंबाळकर साहेब, हा बॉक्स घेऊन जावा. गोडाचं वावड आहे मला. छत्री, डॅडी, आपली गाडी इकडे आहे. साहेब साहेब साहेब, जालिंदर लिंबाळकरला तुम्ही माझ्याबद्दल काही सांगणार ना? मी पाया पडते तुमच्या, माझ्याबद्दल काही सांगू नका. खरंच मी पाया पडते ताई, तुमच्या. शांत व्हा, शांत व्हा. उठा तुम्ही, उठा. बसा इथं, बस बस. शांत व्हा तुम्ही. का ताई, मी त्यांना नाही सांगणार, पण आपण आज थोडक्यात वाचलो. एक लक्षात ठेवा, तो माणूस काय शांत बसणार नाही. तो या ना त्या प्रकारे तुमचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. साहेब, तो लय वाईट माणूस आहे. माझा काय बी दोष नसताना मला माझ्या कुटुंबापासून त्यानंच तोडलंय. त्याच्यामुळेच हे सगळे भोगतोय मी. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो. तुम्ही बरोबर आहात की चुकीचा आहात यांनी मला काहीच फरक पडत नाही. ही माझी ड्युटी आहे. पेरोलवरच्या व्यक्तीच्या कंडक्टवर लक्ष ठेवणं ही माझी ड्युटी आहे. तुमच्या जीवाला धोका होऊ नये हे पाहणं माझं काम आहे. साहेब, तुम्ही मला पुण्यांदा जेलमध्ये तर नाही ना पाठवणार? तर तुम्ही नियमात आहात तोपर्यंत नाही, पण तुम्ही बाहेर राहणं तुमच्यासाठी धोकादायक आहे. आपण एक असं काम करूया का, तुम्ही इकडे येऊच नका. तुमची हजेरी घेण्यासाठी मी तिकडे येतो. साहेब, लय उपकार होतील तुमचे. डॅडी, अहो तू जेलर किती माजूर आहे बघा की. अहो ते चक्क तुम्हाला नाही म्हटला, डॅडीला. त्या आमच्यावर असल्या फालतू लोकांचा मास सहन करण्याची आली ते तुझ्यासारख्याला काम सांगितलं म्हणून. एक बाई सापडा ना तुला. वेळेस नीट काम केलं असतंच तर आज अशा बेका मागायला लागल्या नसत्या आम्हाला. दीड दमडीचा जेलर आम्हाला कायद्याच्या पट्ट्या पडवतो ना, आम्हाला गप गुमान ऐकून घ्यायला लागते. नाही त्याच्या नाकावर टिचून त्या आशाचा बंदोबस्त केला. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. ताई, सगळ्यात आधी त्या माणसापासून लपून आणि सुरक्षित राहण्यासाठी चांगली जागा बघा. आता या गावात अशी जागा हाय, अशी एकच जागा आहे तिथं ती जाऊ शकते. खजिना. त्या आशाकडे लिंगोबा असणार आणि ती तिच्या पोरांकडे जायच्या आधी खजिन्याजवळ जाणार. ए छत्री,
खजिन्यावर लक्ष ठेव. आशा आता आपल्याला तिथंच सापडणार. मी गावाच्या मंदिरात राहू शकते. ती सुरक्षित जागा आहे. मी आज रात्रीच मंदिरात जाते. चल. येते साहेब. बास झालं. कधीपर्यंत आमच्या कुटुंबावर अशी वाईट नजर ठेवून राहणार आहात तुम्ही डॅडी? त्यांना हे सगळं थांबायलाच हवं. मॅडम तुम्ही फोन का नाही केलात? अहो डॅडींच्या कन्येला इथपर्यंत यावं लागतंय, त्यात आमचा काय उपयोग आहे सांगा ना. पहिली गोष्ट, मी इथे जालिंदर निंबाळकर यांची लेक म्हणून नाही, तर सूर्यकांत जगताप यांची बायको म्हणून इथे आले. बर. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, मला इथे FIR नोंदवायची म्हणून आले. तुम्ही फक्त निपक्षपणे तुमचं काम कराल याची मी आशा करते. अहो तुमच्यासाठीच आहे आम्ही. बोला ना, काय काम आहे? झालंय असं की आमच्या घरात चोरी झालेली आहे. माझ्या नवऱ्याचे 2 वेळा पैसे चोरीला गेलेले आहेत. काय? अहो डॅडींच्या जावयाच्या घरामध्ये चोरी करायची हिंमत झालीच कशी कुणाची मी म्हणतो. तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळा तपास करूया. तुमच्या कोणावर काही संशय वगैरे नाही? म्हणजे आपल्याला FIR करावा लागेल ना, त्यामुळे तुम्ही फक्त कोणावर संशय तेवढं सांगा. आज संध्याकाळपर्यंत अटक करतो त्याला. बोला. लिहा. नाव सांगा मला. चोराचं नाव जालिंदर निंबाळकर. मला जालिंदर निंबाळकर यांच्या विरोधात FIR करायची. करताय ना FIR? मॅडम तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? डॅडीने तुमच्या घरात चोरी केली असं वाटतंय तुम्हाला? आणि तुमच्या सांगण्यावरून ती FIR नोंद करू? मला कळत नाहीये यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय. नाही म्हणजे गुन्हेगार कोणी साधा गरीबच असला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? आणि सर असे प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा गुन्हेगारावर कारवाई करण्यात आपलं नुकसान असतं. तसं तर काही नाहीये ना? हे बघा मॅडम, तुम्ही माझ्यावर शंका घेतली यात काही गैर नाही आहे, पण जे सत्य आहे ते लपवण्यात भीती कसली आहे? अहो डॅडींवर FIR केल्यानंतर आमचं जे नुकसान होईल पण त्यात तुमचं देखील नुकसान होईल. म्हणजे बघा, अहो डॅडींना गावामध्ये मानणारी भरपूर लोक आहेत, त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावरती. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर डॅडींनी तिथे चोरी केलीच असेल तर त्याचा एक देखील पुरावा ठेवला असेल का? हे बघा, एक लक्षात घ्या, डॅडींवर कारवाई करण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. आणि मला सांगा, जंगलात राहून वाघाशी वैर करणं योग्य आहे का? हां, म्हणजे डॅडी असं करूच शकतात हे मान्य आहे तर तुम्हाला? तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, हो ना? हे बघा, तुम्ही आता मला कात्रीत पकडताय आणि इथे बसून मी कुठलंही स्टेटमेंट करू शकत नाहीये. एक लक्षात ठेवा, डॅडींवर कारवाई करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे आणि तो मिळाला तरच आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो. ठीक आहे, आत्ता मी जातेय, पण पुढच्या वेळी येताना ठोस पुरावा घेऊनच येईन. ठीक आहे, या. थँक्यू. निंबाळकर साहेब, तुमचे ग्रह फिरणार वाटतं आता. राजू, हळद दे मला 1 किलो लवकर. देते देते ताई. हे घ्या. मला मसाला पाहिजे. हा देते. हे घ्या तुमची हळद झाली. अगं मी तुला 1 किलो मागितली, तू अर्धा किलोच दिली. अयो राहिली का? थांबा थांबा. हा राजू, एवढं गाणं लावून तू हळद आणि मसाल्याची जाहिरात केलीस आणि आता गिराईक आल्यावर का धावपळ होते तुझी? दे की आम्हाला पटापट. राजू, मी भरायला घेते, तू पटकन वजन कर. हा बहिणी, त्याच्यात तो मसाला भरताना देते हा ताई. मला 1 किलो मसाला दे. हा
हे घ्या ताई तुमचा मसाला. येऊ या. वहिनी बरं झालं तू आली. बघितलं ना केवढी गडबड झाली माझी. ह्या सगळ्यासाठी ना आपण आधीच रेडी राहायला पाहिजे होतं. हा उगाच तहान लागल्यावर वीर खणण्यात काहीच अर्थ नाही. वेळेत झालं पाहिजे हा. उशीर करून अजिबात चालणार नाही. काच पुड्या हे सामान कसलं? हे धनुच्या मांडव परतनीचं सामान आहे ना? हा बरोबर आहे वहिनी. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सगळ्यात आधी ना आपण दाराला मस्तपैकी हार घालू आणि तोरण एवढी व्हरायटी आणली ना. तुम्ही फक्त हे 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 एवढंच सांगायचं. आमचं बाकी सगळं ठरलंय. काय का आजू विषय का? दादा तू सांगितलेलं सगळं सामान घेऊन आलोय. हा दादा मी ना मस्तपैकी पुरी भाजीचा बेत करते हा. आणि गोडाचं काय करू? मी सगळी तयारी करते. सांग पटकन. हे बघा दोनला जी काय आवडते ना ते सगळं करा. कशातच काटकसर करू नका. हा काय 2 जोड्या येणार आहेत ना त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. 2 जोड्या? अगं तेजूची पण 5 परतवणी राहिली ना. मग म्हटलं 2 बरोबर त्या दोघांना पण बोलावं आहे ना. वा दादा कसली भारी आयडिया. तेजू अक्का पण खुश होईल. दादा मी असली भारी तयारी करते ना की तुम्ही बघतच बसाल. काय मग काजू पुड्या उडवाचा का धुरळा? होऊन जाऊ दे आता थांबायचं नाही. काय काय करतीस? जेवणाची वेळ झाली ना सगळ्यांसाठी ताटं वाढून घेते. काय झालं? अगं जेवायला थांबलोय मी. चला की. होय ताटच वाढत होते. अबा असं कसं चला? हिला नाही जेवता येणार. का आता काय झालं? अव हिला 51 कळशाचं व्रत पूर्ण करावं लागणार आहे. 51 कळशा भरून आणायच्या घाटावरनं आणि ते आपली दारातली तुळस आहे ना तिला घालायचं. आणि नंतर मग पूर्ण झालं की मग तिनं ताटावर बसायचं. हा व्रत जरा अवघड आहे पण सुखी संसारासाठी एवढं करावंच लागेल. अगं तुला काय खोड लागले का? हा? हे काय आलं म्हणतच? हे बघ हिचं आता लग्न झालंय. लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आली ती. आता सगळं व्यवस्थित चाललंय ना. मग काय गरज आहे व्रताची? ओ तुम्हाला काय रीतभात कळणार आहे व? समधी वरात घोड्या बसून तारीख असल्याने लग्न केलंय लेकाचं. पत्रिका काढली होती का पोराची? मी आज जाऊन पत्रिका काढली दोघांची. तेव्हा कळलं ह्या व्रताबद्दल. आणि ह्यांना हे करावंच लागल तरच सुखी संसार होईल आणि सगळे दोष निघून जातील. आणि तसं पण घरची परंपरा आहे आणि मी केलंच होतं की हे व्रत. तू? मला तर काय आठवत नाही. अव जन भोगले ना त्याला आठवतं. तुमच्या काय लक्षात राहणार आहे? जाऊ दे. बर का ग हे व्रत आहे का नाही दुपारचा सूर्य डोक्यावाला ना की मग करायचं आहे. हा जा तयारीला लाग. सूर्य डोक्यावर आल्यावर? अगं पण या व्रताची गरज आहे का काय? ना ना राहू दे. आता घरच्या परंपरेचा मान घरची सून नाही ठेवणार तर कोण ठेवणार ना. मी करेन हे व्रत. वा 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 जावई बापू तुम्ही एवढ्या आठवणीनं आमचं तोंड गोड करायला आली. आम्हाला लय बरं वाटलं बघा. डॅडी घरावर एवढं मोठं संकट आलं होतं ते तुमच्या आशीर्वादामुळे टळलं. तुम्हाला कसा विसरेन मी? दादा घरावर एवढं मोठं संकट आलं आणि तू एका शब्दाने सुद्धा बोलला नाहीस. नाहीतर काय एवढं सगळं घडून गेलं आणि आत्ता कळतंय व्हय आम्हाला. असू द्या असू द्या. आमचे जावई बापू लय स्वाभिमानी आहेत. आता ते आमच्याकडे आले असते एवढा त्रास झालाच नसता ना. पण आले का नाही लय स्वाभिमानी आहेत ते. सूर्या आपण ज्या कामासाठी आलोय ते करूयात का? हा डॅडी हा तेजूचं मांडू परतनीचा कार्यक्रम राहून गेला होता. बर म्हणलं ते आता आटपून घ्यावं म्हणून तेजूला आणि दाजींना आमंत्रण द्यायला आलो होतो. वा 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 वा.
आनंद आहे आनंद आहे. चुनबाई जाऊन या बरं का. चिरंजीवांना सांगतो आम्ही. आणि हो, बरं झालं लक्षात झालं, एक काढूनच ठेवली होती आम्ही शगुनाचे पैसे बा. हा, हे शगुनाचे 101 रुपये. हे तुमच्या बहिणीचा राजेश्रीचा नवीन व्यवसाय सुरू झाला ना, तिथं पुण्यात त्या गोंधळात काय देता आलं नाही बा. आता तरी ह्या आमचा आशीर्वाद तिच्यापर्यंत पोचवा. डॅडी, मी असू दे किंवा राजू, आम्ही जे काही करतो ना ते तुमच्या आशीर्वादामुळे. डॅडी, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे, आम्हाला काय कमी पडणार नाही. आम्ही आहोतच की हो. बरं तुम्ही बसा बसा, तोंड गोड केल्याशिवाय जायचं नाही. हा, आम्ही आलोच. बस बस. अगं काय चाललंय सगळं? हा, बंद कर सगळं. अगं विनाकारण आजारी पडशील अशानी. चल बरं घरात. अहो नाना, पण अजून 20 कळशा बाकी आहेत. अशा नवरात अर्धवट राहील. अगं अशा व्रता पाहिजे ना, जीवाचा खेळ झालेला नकोय मला. धनू, अगं सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण नाही तुझ्या. चल बरं आत. नको नाना, हो देवाचं व्रत आहे, आपल्या घराची परंपरा आहे, थोरा मोठ्यांचा विश्वास आहे. आणि मी जे काय करते ते माझ्याच संसारासाठी करते ना. नाना, मला आत्यांचा मान राखू दे, करू दे मला हे व्रत पूर्ण. आणि देव आहे की तो घेईल माझी काळजी. मला माहितीये तुम्हाला माझी लई काळजी वाटते, पण ना अजून 20च कळशा बाकी आहेत. त्या झाल्या ना की आपण समजे मिळून जेऊ. मी आलेच. हे सगळं बघत बसण्यापेक्षा घरात नसलेलं बरं. सगळं उरकलं की मी येतो. जातो मी. डॅडी, या येतो. सुखी सुखी. अरे या 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 इन्स्पेक्टर साहेब, कस काय येणं केलं? हा इन्स्पेक्टर. नमस्कार. तुम्ही सांगितलेल्या पानपोईचं काम रस्त्यावर सुरू करून आलोय. उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल. तेच सांगायला आलो होतो. चालते. मॅडम, तुम्हाला इथे पाहून बरं वाटलं नाही? म्हणजे तुमच्या दोघांमधील गैरसमज मिटलेत वाटतं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, गैरसमज असं काही नाहीये, पण असू दे असू दे. पहिल्यांदा मॅडम तुमच्याविषयी जे काही बोलल्या ते ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. मॅडम तुमच्या विरोधात FIR दाखल करणार होते, कारण त्यांच्या घरात पैशाची चोरी झाली आणि त्याचा संशय तुमच्यावर. काय?
थोडी तिडकी नाही, 5 लाख रुपये चोरी केल्याचा संशय आहे.